जेव्हा 22 तारखेला तुम्ही अजितदादांच्या जयंतीनिमित्त सप्ताह साजरा करणार आहात, त्या पूर्वी अशा पद्धतीचे वाद हे चव्हाट्यावर आणून जाणीवपूर्वक पक्षाला कोणी बदनाम करताय? एक असं आहे की कुणी एखादी व्यक्ती त्या संदर्भात पत्र लिहिते, याचा अर्थ पक्षामध्ये कुठेतरी असंतोष आहे असं मानणंच चुकीचं आहे. कोणा एका व्यक्तीचं मत म्हणजे पक्ष नाही. पक्ष पक्षाच्या भूमिकेतून त्या ठिकाणी वाटचाल करत असतो आणि विशेष करून वहिनींच्या नेतृत्वाखाली एकसंघपणाने पक्ष त्या ठिकाणी योग्य पद्धतीने वाटचाल करतो आहे. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा ज्या वेळेला आम्ही काम करत असतो त्यावेळेला जिल्हा स्तरावरती राज्य पातळीवरती वेगवेगळ्या सूचना येत असतात. त्या सूचना आहेत याचा अर्थ काहीतरी वेगळं असं मानण्याचं काही कारण नाही. एखादा उपक्रम साजरा करताना एखादा कार्यक्रम करत असताना काही वेगवेगळ्या पैकी मतं त्या ठिकाणी मांडली जात असतात. पक्ष आमचा हा लोकशाही माध्यमातून त्या ठिकाणी चालत असतो आणि त्या पद्धतीनेच पुढच्या कालावधीमध्ये आम्ही काम करत राहू. निवड करण्यात आली तेव्हा तुमची आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड करण्यात आली, मात्र प्रश्नचिन्ह हा फक्त सुनेत्राताईंच्या पदावरती काय येतो हा देखील प्रश्न उपस्थित होतो. एक असं आहे की मी जी नोटीस वाचली त्याच्यामध्ये वहिनींनाही नोटीस आहे आणि कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्लभाईंना सुद्धा आहे. आता कोणी कोणाच्याबद्दल का प्रश्नचिन्ह निर्माण करावं त्याचं उत्तर मला देण्याचं काही कारण नाही आणि आपण मला विचारू नये असं माझी आपल्याला विनंती आहे. एक असं आहे की मधल्या कालावधीमध्ये अधिवेशन चालू होतं. अधिवेशन गेल्याच आठवड्यात संपलं. आज उद्या काहीतरी आम्ही कोर ग्रुपची मीटिंग